नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MHCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र विषयाचा पहिला धडा जो आहे रोटेशनल डायनामिक्स, या धड्यातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की प्रत्येकी 1 मार्काला विचारले जातात, तर एक एक करून आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन याचे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया। तर क्वेश्चन बँकमध्ये सर्वात अगोदर जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेला आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय, ए डायव्हर इन ए स्विमिंग पूल, ए डायव्हर इन ए स्विमिंग पूल बेंड्स हिज हेड बिफोर डायव्हिंग। तुम्हाला माहीत आहे स्विमिंग पूलवर डाईव्ह घेण्याच्या अगोदर आपण मान खाली घालतो आणि मग उडी घेतो खाली। तर मान खाली घातलं म्हणजे हेड खाली घातल्यामुळे काय होईल, आपल्या या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया I = mr², वेअर r इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन। जर आपण आपली बॉडी किंवा ही मान खाली घातली, हेड खाली घेतला, म्हणजेच काय होईल, आपल्या बॉडीचे जे पार्टिकल्स आहे ते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जवळ जातील, पर्यायाने r ची किंमत कमी होईल, I = mr², r रिड्यूस झाला म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय होतं, डिक्रीज होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय होतं, डिक्रीज होतं। दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, द अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल इज कॉन्झर्व्ड, अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल इज कॉन्झर्व्ड। आता अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल इज कॉन्झर्व्ड, तुम्हाला हे 11वी मध्ये सुद्धा हे झालेलं आहे की L इज कॉन्स्टंट when बघा टॉर्क T = dL/dt, टॉर्क T = dL/dt। तर जेव्हा हे एक्सटर्नल टॉर्क when no external torque acts upon the system, म्हणजे जेव्हा T = 0 असेल, टॉर्क T 0 असेल, so when T = 0, when T म्हणजे टॉर्क T = 0, dL/dt = 0, dL/dt = काय होईल 0, when torque T = 0, dL/dt = 0 म्हणजे L = काय होईल, मग L = constant. So the angular momentum of system of particle is conserved, angular momentum of system of particle is conserved when no external torque acts upon the system. जेव्हा एक्सटर्नल टॉर्क हा सिस्टीमवर ॲक्ट होणार नाही तेव्हाच काय होईल, angular momentum of system of particle is said to be what, conserved, angular momentum of system of particle it is said to be what, conserved. तीसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया, ए स्टोन इज टाईड ॲट वन एंड ऑफ ए स्ट्रिंग, दोऱ्याच्या एका टोकाला दगड बांधलेला आहे, होल्डिंग द अदर एंड, आणि त्या दोऱ्याचा दुसरा
एंड जो आहे तो काय करायचा, होल्डिंग द अदर एंड, holding the other end, the string is whirled in a horizontal plane with progressively what, with progressively increasing speed. दोऱ्याच्या एका टोकाला दगड बांधलं आणि त्याला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये काय केलं आपण, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये गरगर गरगर फिरवत गेलो. आणि काय करायचं आपल्याला, विथ प्रोग्रेसिव्हली इन्क्रीजिंग स्पीड, आणि त्याची स्पीड जर वाढवली, हे बघा, जर स्पीड वाढवली तर सेंट्रिपिटल फोर्स, काय फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एम इंटू व्ही स्क्वेअर बाय आर. व्ही वाढलं, सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा वाढेल. इट ब्रेक्स, तर गरगर फिरत असताना त्याची स्पीड आपण जर वाढवत गेलं तर काय होईल शेवटी, इट ब्रेक्स ॲट सम स्पीड, तर एका विशिष्ट स्पीडवर तो दोरा ब्रेक होईल, एका विशिष्ट स्पीडवर तो दोरा काय होईल, ब्रेक होईल. म्हणजे नेमकं इथं काय होतं, हे बघा, जर आपण पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, त्या पार्टिकलवर सेंट्रिपिटल फोर्स कुठे ॲक्ट होईल, इट इज टुवर्ड सेंटर, टेन्शन इन दिस थिंग अवे फ्रॉम द सेंटर. तर हे जे पार्टिकल आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये फिरवत आहात आणि त्याची स्पीड काय करायला आपण, ही स्पीड वाढवत चाललो. स्पीड वाढवत गेलं तर काय वाढणार त्याचं, ॲज स्पीड गोज ऑन इन्क्रीजेस देन सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर इट विल ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस, इट विल ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस. तर काय होईल, हे जे टेन्शन आणि सेंट्रिपिटल फोर्स एका विशिष्ट स्पीडला, सेंट्रिपिटल फोर्स इट बिकम्स ग्रेटर दॅन द टेन्शन सस्टेन्ड बाय द स्ट्रिंग. तर एका विशिष्ट स्पीडला सेंट्रिपिटल फोर्स हा काय होईल, टेन्शन इन द स्ट्रिंग पेक्षा मोठा होईल आणि त्याच स्पीडला तो दगड किंवा तो दोरा तुटेल आणि तो दगड बाहेर जाईल. तर प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, ए स्टोन इज टाईड टू वन एंड ऑफ स्ट्रिंग, ए स्टोन इज टाईड टू वन एंड ऑफ स्ट्रिंग holding the other end, the string is whirled in a horizontal plane with progressively increasing speed. It breaks at some speed because the required centripetal force is greater than the tension sustained by the string. तर तिसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे बी, the required centripetal force is greater than the tension sustained by the string. आता चौथा प्रश्न बघा, चौथा प्रश्न हा ॲक्च्युअली काय, चौथा प्रश्न हा एक प्रॉब्लेम आहे. तर चौथ्या प्रश्नामध्ये बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस आर, एक सर्क्युलर लूप दिलेलं आहे, त्या सर्क्युलर लूपचा रेडियस किती आहे आर, ॲट ए डिस्टन्स ऑफ r/2 अराउंड ए रोटेटिंग ॲक्सिस पॅरलल टू दी हॉरिझॉन्टल डायमीटर ऑफ द लूप इज. आता हे लक्षपूर्वक बघा, एक सर्क्युलर लूप आहे, ओके. या सर्क्युलर लूपचं आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए ट्रान्सवर्स ॲक्सिस mr², अबाउट अन ॲक्सिस इन इट्स डायमीटर इट इज mr²/2. आणि दुसरा एक ॲक्सिस दिलं त्याने, त्या दुसऱ्या ॲक्सिसचं अंतर किती दिलेलं आहे, हा दुसऱ्या ॲक्सिसचं अंतर दिलेलं आहे r/2. Moment of inertia about transverse axis is mr², about an axis in its diameter is what, mr²/2, आणि हा अंतर दिलेला आहे किती r/2. आता इथं हे दोन ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहे, दोन ॲक्सिस कसे एकमेकांना पॅरलल आहे. आता पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर करायचा आहे. अँड व्हॉट इज दॅट पॅरलल ॲक्सिस थेरम, I0 = IC + M × h². इथं h म्हणजेच डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. या ॲक्सिसच्या अबाउट या सर्क्युलर लूपचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 म्हणजेच IC = mr²/2. सेंटर ऑफ मासपासून ते ॲक्सिस पास होतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे mr²/2 आणि mh² + m × h म्हणजेच डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस, h = r/2. तर mr²/2 + mr²/4 याची बेरीज काय येईल 3/4 mr². तर लक्षात ठेवा की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर लूप अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजेच ट्रान्सवर्स ॲक्सिस mr². मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर लूप अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास, and which is lying in its plane
or which is along one of its diameter, it is mr square by 2. आणि विचारलेलं इथं आहे की व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर लूप अबाउट अन ॲक्सिस विच इज ॲट ए डिस्टन्स ऑफ r by 2 and which is parallel to what? The diameter of a loop, and that comes to be 3 by 4 mr square. तर फार सोपं आहे. इथं फक्त तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर लूप अबाउट अन ॲक्सिस इन इट्स अलॉंग इट्स डायमीटर इट इज mr स्क्वेअर बाय 2 हे माहीत पाहिजे. दुसरा जो ॲक्सिस दिलेला आहे तो पहिल्या ॲक्सिसला पॅरलल आहे, पण किती अंतरावर आहे? h इज इक्वल टू r by 2. तर चौथ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट उत्तर आहे बी. काय उत्तर आहे करेक्ट उत्तर? बी 3 by 4 mr स्क्वेअर. 3 by 4 mr स्क्वेअर हे झालं. पाचवा प्रश्न बघा. ए 500 kg कार, एका कारची मास किती आहे? 500 kg. टेक्स ए राउंड टर्न ऑफ रेडियस 50. टेक्स ए राउंड टर्न ऑफ रेडियस व्हॉट? टेक्स ए राउंड टर्न ऑफ रेडियस 50 मीटर. Round turn of radius 50 meter with a velocity of 36 km per hour. The required centripetal force is. Centripetal force चा फॉर्म्युला mv square by r. लक्षात ठेवा, as far as speed is concerned, इथं स्पीड तुम्हाला 36 km per hour असं दिलेलं आहे. त्या 36 km per hour याला कशात कन्वर्ट करावं लागेल आपल्याला? 36 km per hour याला कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. तर कसं कन्वर्ट करता येईल? 36 किलोमीटर, किलोमीटर म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर अपॉन 1 आवर मीन्स हाऊ मेनी सेकंड? 3600 सेकंड. तर हे दोन शून्य इथं कट होतील, हे 36 कट होतील. काय राहिलं मग? फक्त राहिलेलं आहे 10. म्हणजेच वेलॉसिटी ऑफ कार किती झाली? वेलॉसिटी मग वेलॉसिटी ऑफ कार इट बिकम्स इक्वल टू 10. सो यू कॅन पुट मास दिलेलं आहे 500 kg. वेलॉसिटी आपण काढलं आता मीटर पर सेकंडमध्ये 10. सो mv स्क्वेअर 500 इंटू v स्क्वेअर मीन्स 10 स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ कार दिलेलं आहे ऑलरेडी 50 मीटर. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर सेंट्रिपिटल फोर्स याची किंमत येते 1000 न्यूटन. सेंट्रिपिटल फोर्सची किंमत किती येते? 1000 न्यूटन. सहावा प्रश्न बघा. सहावा प्रश्नसुद्धा एक एक्झाम्पल आहे. त्या सहाव्या प्रश्नामध्ये A cyclist riding a bicycle at a speed of 14 root 3 takes a turn around a circular road of radius किती दिलेलं आहे? 20 root 3 without skidding given g equal to 9.8. what is his inclination to the vertical? inclination म्हणजेच angle of inclination. inclination म्हणजेच काय करायचं आपल्याला? इथं हे सायक्लिस्ट आहे, हा अँगल थीटा आहे. तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन आपल्याला काढायचं. अँगल ऑफ इन्क्लिनेशनचा फॉर्म्युला काय? थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. थीटा इक्वल टू वॉट? टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. टॅन इनवर्स ऑफ व्हीची किंमत किती दिलेली इथं? 14 रूट 3. 14 रूट 3 व्ही स्क्वेअर म्हणजेच काय होईल? 14 इंटू 14 इंटू रूट 3 इंटू रूट 3. 14 इंटू 14 इंटू रूट 3 इंटू रूट 3 कारण व्हीचा स्क्वेअर आहे. तर 14 इंटू 40 रूट 3चा स्क्वेअर म्हणजेच 3 अपॉन आर जी. आरची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 20 रूट 3. हे झालं 20 रूट 3. आणि जीची किंमत स्पेसिफिकली इथं दिलेली आहे 9.8. तर हे जर आपण कॅल्क्युलेट केलं, हे कॅल्क्युलेशन जर काढले तर आपल्याला इट बिकम्स टॅन इनवर्स ऑफ हे अंडर रूट ऑफ 3 एवढं येईल. टॅन इनवर्स ऑफ काय येईल? अंडर रूट ऑफ 3 म्हणजेच थीटा दॅट इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन. अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती येईल? थीटा इक्वल टू 60 डिग्री. थीटा इक्वल टू 60 डिग्री. आता सातवा प्रश्न बघूया. ए स्ट्रिंग, एक दोरा आहे, दोरखंड आहे. ए स्ट्रिंग ऑफ लेंथ L फिक्स्ड एट वन एंड कॅरीज ए मास M एट द अदर एंड. द स्ट्रिंग मेक्स 2 by pi revolutions per second around a vertical circle through the fixed end. The tension in the string is. The tension in the string is. तर आता इथं काय दिलेलं आहे? ए स्ट्रिंग ऑफ लेंथ L फिक्स्ड एट वन एंड कॅरीज ए मास एट अदर एंड. एक स्ट्रिंग आहे, फिक्स्ड एट वन एंड, इथं या एंडला फिक्स आहे. कॅरीज ए मास एट अदर एंड. द स्ट्रिंग मेक्स 2 by pi रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. हा स्ट्रिंग काय करतो? किती रिव्हॉल्युशन्स करतो? 2 by pi revolutions per second. किती रिव्हॉल्युशन? 2 by pi revolutions per second around the vertical axis through the fixed end.
then the tension in the string is, टेन्शन इन दी स्ट्रिंग इज. तर इथे लक्ष द्या, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स आपल्याला दिलेलं आहे. ओमेगा इक्वल टू 2 पाय एन, एनची किंमत किती 2 बाय पाय. तर ओमेगाची किंमत आपल्याला काढता येईल. ओमेगा इक्वल टू 2 पाय एन आणि एन इज इक्वल टू 2 बाय पाय. तो 2 पाय इंटू 2 बाय पाय, हे पाय आणि हे पाय कॅन्सल झालं, म्हणजेच ओमेगा इक्वल टू 4 रेडियन पर सेकंड. आता टी इक्वल टू काय असतं, टी इक्वल टू एम बाय ओमेगा स्क्वेअर. टी इक्वल टू एम एल ओमेगा स्क्वेअर. टी इक्वल टू एम इंटू एल इंटू ओमेगा स्क्वेअर, एम आर ओमेगा स्क्वेअर. टी इक्वल टू वॉट, एम आर टेन्शन टी. ॲक्च्युअली टी इक्वल टू काय असतं, एम इंटू जी. आता जी म्हणजेच ॲक्सेलरेशन आणि ॲक्सेलरेशन म्हणजेच काय येईल, ॲक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर एक्स. इथे काय येईल ओमेगा स्क्वेअर एल. सो टी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर इंटू एल. आता एम ओमेगा स्क्वेअर इंटू एल याची जर किंमत आपण ठेवली इथं, एम ओमेगा स्क्वेअर इंटू एल, ओमेगाची किंमत किती आहे 4, ओमेगा स्क्वेअर किती येईल मग 4चा स्क्वेअर म्हणजे 16. सो 16 एम इंटू एल काय येईल 16 एम इंटू एल. तर 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे टेन्शन इन द स्ट्रिंग टी इक्वल टू 16 ml. आता या धड्यातील व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन VSA म्हणतात, प्रत्येकी 1 मार्काचे असतात. पहिला जो प्रश्न आहे तो पुन्हा एक प्रॉब्लेम आहे, फार सोपा प्रॉब्लेम आहे. फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क. फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच आपण म्हणतो I इक्वल टू एम आर स्क्वेअर किंवा I इक्वल टू एम के स्क्वेअर. के म्हणजेच काय असतं, रेडियस ऑफ गायरेशन. आता कशाचं रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. म्हणजे एक डिस्क आहे आणि या डिस्कचा हा ॲक्सिस घेतला आणि आपल्याला काय काढायचं आहे, मोमेंट ऑफ, आपल्याला काढायचं रेडियस ऑफ गायरेशन ऑफ सर्क्युलर डिस्क अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. याच्या अबाउट आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. आपल्याला माहीत आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सर्क्युलर डिस्क अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर I इक्वल टू काय असतं, I इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. बट I इज ऑल्सो इक्वल टू एम के स्क्वेअर वेअर के रिप्रेझेंट रेडियस ऑफ गायरेशन. तर आता हा इक्वेशन आणि हा इक्वेशन दोन्ही काय रिप्रेझेंट करतात, बोथ दीज इक्वेशन, दोन्ही इक्वेशन they will represent moment of inertia of circular disk about an axis perpendicular to its plane and passing through its center of mass. तर या दोन्ही इक्वेशनला जर आपण इक्वेट केलं, एम आर स्क्वेअर बाय 2 इक्वल टू एम के स्क्वेअर, म्हणजेच काय येईल मग के स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर बाय 2 और के इज इक्वल टू आर बाय रूट 2. सो द रेडियस ऑफ गायरेशन इज आर बाय रूट 2. रेडियस ऑफ गायरेशन इज व्हॉट, आर बाय रूट 2. दुसरा प्रश्न फार सोपा आहे. काय दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे की डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स ऑन मास ऑफ व्हेकल. अँगल ऑफ बँकिंग मास ऑफ व्हेकलवर डिपेंड करतो का. आपल्याला माहित आहे अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय, थीटा इक्वल टू व्हॉट, टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्हॉट, व्ही स्क्वेअर बाय आर जी. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला हा जो अँगल ऑफ बँकिंग आहे तो मास ऑफ व्हेकलवर डिपेंड करतो का, नाही. तर एकाच वाक्यामध्ये, एकाच शब्दामध्ये येईल, नो अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ व्हेकल. अँगल ऑफ बँकिंग इज व्हॉट, इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ व्हेकल. तिसरा प्रश्न आहे ड्युरिंग द आईस बॅलेट व्हाईल इन द आउटर राऊंड. म्हणजे ज्यावेळेस आईस बॅलेट म्हणजे स्केटिंग जे करतात, हे जे बर्फावर जे डान्स करतात, ड्युरिंग द आईस बॅलेट व्हाईल इन द आउटर राऊंड, ज्यावेळेस ते बाहेरच्या राऊंडवरून फिरतात. वाय डू द डान्सर, ते जे डान्सर आहे, वाय डू द डान्सर आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स. तुम्ही बघितलं असेल ते बाहेरच्या राऊंडवर आल्यावर त्यांचे हात आणि पाय हे काय करतात, आउटस्ट्रेच बाहेर काढतात. जर हात आणि पाय आउटस्ट्रेच केलं तर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये काय होईल,
मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर वेलॉसिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर वेलॉसिटी हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर वेन ड्युरिंग आईस बॅलेट while in the outer round when the dancer outstage their arms and legs, ज्यावेळेस ते डान्सर आपले हात आणि पाय बाहेर काढतात, जेव्हा ते बाहेरचा राऊंड घेत असतात, याचा अर्थ त्यांचा ते काय करतात, कशाचा प्रयत्न करतात, हात आणि पाय बाहेर काढणं किंवा आउटस्टेज करणं, म्हणजेच ते त्यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवतील. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवलं की पर्यायाने काय कमी होईल, त्यांची अँग्युलर स्पीड ओमेगा ही कमी होईल. तर या तिसऱ्या प्रश्नाचा एक आणि केवळ एकच उत्तर आहे की ड्युरिंग आईस बॅलेट व्हाईल इन द आउटर राउंड द डान्सर आउटस्टेज देअर आर्म्स अँड लेग्स टू रेड्यूस देअर अँग्युलर स्पीड, टू रेड्यूस देअर अँग्युलर स्पीड, टू रेड्यूस देअर अँग्युलर स्पीड. तर चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय, स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. 11वीला झालेलं तुम्हाला, 12वीलाही आहे. काय प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम ऑफ आयसोलेटेड सिस्टीम, अँग्युलर मोमेंटम ऑफ आयसोलेटेड सिस्टीम इज सेट टू बी कॉन्झर्व्ड इन द अब्सेन्स ऑफ अन एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. म्हणजेच टी इक्वल टू when t equal to 0 dl by dt is 0 means L is constant, म्हणजेच अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम or principle of conservation of angular momentum, it states that angular momentum of an isolated system is conserved in absence of an external unbalanced torque. In absence of what? External unbalanced torque. पाचवा प्रश्न बघा, सिंपल एक्झाम्पल आहे. पाचवा प्रश्न काय, सिंपल एक्झाम्पल आहे. काय तो प्रश्न, टू बॉडीज हॅव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया आय अँड 2i. आपल्याकडे दोन बॉडी आहे, त्यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय, पहिल्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आय, दुसऱ्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय, 2i रिस्पेक्टिव्हली. their axis, about their axis of rotation, if their kinetic energies of rotations are equal, त्या दोन्ही बॉडीचं कायनेटिक एनर्जी काय दिलेलं आहे, सेम, ke1 equal to ke2. then what is the ratio of their angular velocity. तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असेल. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इट इज हाफ I ओमेगा स्क्वेअर. तर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट बॉडी इट इज हाफ I1 ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड बॉडी इट इज हाफ I2 ओमेगा 2 स्क्वेअर. आता याचा रेशो घेतला आपण ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर. हे 1/2 कट झाले आणि हे I2 अपॉन I1 येईल. म्हणून ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हॉट, I2 अपॉन I1. आणि जर आपण I2 आणि I1 ची किंमत, I2 ची किंमत किती आहे, 2i, I1 ची किंमत किती आहे, I, अंडर रूट ऑफ 2i डिवायडेड बाय I म्हणजे रूट 2, और ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 इक्वल टू रूट 2 डिवायडेड बाय I. ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 इक्वल टू व्हॉट, रूट 2 डिवायडेड बाय I. सहावा प्रश्न बघा, ए हॉलो स्पियर, स्पियरचं मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहित असेल. ए हॉलो स्पियर हॅज रेडियस, रेडियस किती दिलेलं आहे, 6.4 मीटर. What is the minimum velocity required by motorcyclist at the bottom? Motorcyclist at the bottom to complete the circle. आता तुम्हाला माहित आहे की जर एखादी बॉडी वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर बॉटमला v इक्वल टू काय असतं, v इक्वल टू अंडर रूट ऑफ 5rg. इट इज द मिनिमम, it is the minimum velocity required by a particle or a motorcyclist to complete the circle. So the velocity at the bottom v equal to under root of 5rg, v equal to under root of 5rg, under root of 5 r च्या जागेवर किती 6.4, g ची किंमत 9.8. लक्षात ठेवायचं, परीक्षेत g ची किंमत तुम्हाला जी दिली असेल टॉपवर त्याच किमतीचा वापर करायचा आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर हा येईल 17.7. 17.7. आता सातवा प्रश्न बघूया. ए बेंड इन ए लेवल रोड, ए बेंड इन ए लेवल रोड हॅज रेडियस ऑफ 100 मीटर. रेडियस किती दिलेलं आहे, 100 मीटर.
find the maximum speed which a car turning this bend may have without skidding, म्हणजे ती कार घसरायला नाही पाहिजे. and if the coefficient of friction between tire and road is 0.8, तर coefficient of friction म्हणजे म्यू दिलेला आहे, रेडियस आर दिलेला आहे 100, जी ची किंमत 9.8. आता whenever car is turning around a bend, what is the maximum safety speed with which that car can be moved? It is v equal to under root of what? V max equal to, it is the maximum safety speed with which a car turning the bend may have without skidding. म्हणजे ज्यावेळेस एखादी कार ही बेंड होत असेल, when car is bending, then the maximum safety speed with which car turning the bend without skidding is a v max equal to under root of mu rg, where mu is coefficient of friction. आणि जर या किमती आपण इथे टाकल्या तर याचं उत्तर येतं 28 मीटर पर सेकंद. धन्यवाद. 28 मीटर पर सेकंद.